मंडळी रामराम, तुमचा भाऊ नाशिकचे शेतकरी मंडळी बघू शकता. 13व्याच्या दिवशी झालेला पाऊस तर मंडळी पूर्ण उळ्याचं होतच नाहीचं झालं. कमीत कमी मंडळी 40 किलो बियाणं टाकलेलं होतं. 40 किलो बियाण्यामध्ये आता बघू शकता तुम्ही फक्त 25% बियाणे राहिलेली. इतकंच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मंडळी, डायरेक्ट काहीच सांगू शकत नाही. तसेच आता उळ्याचे भाव परत गगनाला वाढायलाच लागलेले आणि मंडळी कसं आहे, आता पाऊस उघडणारे परत जे उळे आता होते, आता बघू शकता इथं जेवढं दिसते अजून कमीत कमी 8 दिवसात उळे डायरेक्ट पूर्ण काही ठिकाणी तर बघू शकता उळेच राहिलेलं नाही. आणि बऱ्याच ठिकाणी आता खूप शेतकऱ्यांचा यावर्षी लॉस झालेला आहे. 2025 म्हणायला गेला तर ह्या वर्षी शेतकऱ्यांचा 1 रुपयाची बी प्रॉफिट मध्ये झालेला नाही. कोबीला पाहिला गेले, कोबीला बी दर नव्हते, दर आले पण मग डाऊनीने त्रास दिला. त्याच्यानंतर आले तुमचे टमाटे मे महिन्यात पाऊस लवकर चालू झाला, त्याच्यामध्ये बी काही झालं नाही. आणि काही थोडेसे टमाट्यांचे भाव वाढले तर लगेच मीडियावाले लगेच म्हणायला लागले टमाट्याचे भाव गगनाला भिडायला लागले. अहो शेतकरीला जगू द्या, आम्ही जगू तर तुम्ही जगू, नाही तर मग काहीच नाही. आम्ही जर सगळ्यांनी शेतकरी